हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण 2.3 पाहणार आहोत. पण 2.3 पाहण्याच्या अगोदर त्यामध्ये काय सांगितलेले आहे ते आधी समजून घेऊया. त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन मेथड शिकवलेली आहे. ती आहे, मी प्रश्न वाचून दाखवते तुम्हाला. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणजे कशाचा तरी आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. आता कशाचा स्क्वेअर करायचा आहे, तो स्क्वेअर कसा काढायचा आहे, त्याच्या अगोदर काही करायचं आहे का, हे सगळं समजून घ्यायचं आहे. एक्झाम्पल 1 आहे आणि एक्झाम्पल 2 आहे. तर मी काय करणार आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल 1 वाचून दाखवते. एक्झाम्पल 2 आपण एकदा सोडवून बघूया. मग आपण एक्झाम्पल 1 कसं लिहिलेलं आहे, आपल्याला काय लिहिणं आवश्यक आहे, कशाची रिक्वायरमेंट आपल्याला आहे ते आपल्याला समजेल. तर आपण प्रथम बघूया एक्झाम्पल नंबर 1. सॉल्व 5x² - 4x - 3. आता याच्यामध्ये बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता आपण म्हणाल त्याप्रमाणे x² कोएफिशियंट आहे, म्हणजे मग आपल्याला जरा मल्टिप्लिकेशन करावं लागतं, मग त्याचं फॅक्टरायझेशन करावं लागतं. मग ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी लाँग प्रोसेस आहे. आधी आपण सोपी प्रोसेस समजून घेऊया आणि मग लाँग प्रोसेसकडे जाऊया, किंवा जी थोडीशी किचकट आहे अशी वाटणारी आहे, किंवा थोडंसं अधिक लक्ष द्यावं लागतं अशी जी आहे ती पाहणार. आधी सोपी बघून घेऊया. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल नंबर 2. त्याच्यामध्ये आपल्याला सोपी पद्धत दाखवलेली आहे. मी तुम्हाला वाचून दाखवते. सॉल्व x² + 8x - 48 = 0. तुमच्या लक्षात आलेलं आहे 48चे फॅक्टर पाडायचे आहेत आणि मग आपल्याला जे आहे त्याचं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. पण आपल्याला कुठली पद्धत वापरायची ती आहे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. मग आता काय करायचं आहे, मधला जो नंबर आहे म्हणजे 8x, ह्याला काय करायचं, आधी डिवाइड बाय 2 करायचं. डिवाइड बाय 2 केलं तर आन्सर काय येईल आपलं, डायरेक्टली 4x आला आन्सर. बरोबर आहे. आता 4चा स्क्वेअर करायचा, मग तो किती येईल, 16 येईल. बरोबर. 8ला डिवाइड बाय 2 केलं, आन्सर आलं 4. 4चा स्क्वेअर केला, कारण कशी मेथड आहे, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड आहे. मग 4चा आपण स्क्वेअर केला. मग आता काय करायचं, कसं लिहायचं बघून घेऊया. x² ॲज इट इज लिहून घेतला, प्लस 8x लिहून घेतला. त्यानंतर आपण जे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने आन्सर काढलेलं आहे ते लिहून घेतलं, प्लस 16. आता तुम्ही म्हणाल इथं तर आपला आन्सर आहे -48. मग ते आपल्याला कसं मिळेल, किंवा त्याच्याशिवाय तर काही अर्थ राहणार नाही. आपण कसं काय उत्तर शोधून काढणार आहोत, प्लस 16 घेऊन आपल्याला काहीच फायदा होणार नाही. मग आपण काय करूया, प्लस 16 पण घेऊया आणि -16 पण घेऊया आणि मग त्याच्या पुढे -48 लिहूया. म्हणजे बघा, प्लस 16 -16 कटआउट झाले. आपल्याला आपला जो नंबर आहे, दिलेला नंबर आहे, तेच उत्तर येईल. पण कशा प्रकारे ते उत्तर काढायचं ते आता आपण बघूया. झालं लिहून x² + 8x + 16 - 16 - 48 = 0. आता जो नंबर्स आहेत म्हणजे हे जे आहे ते आपल्याला एक पूर्णपणे इक्वेशन मिळतं आहे, किंवा आपण त्याला म्हणूया की आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळते x² + 8x + 16. मग जर का आपण त्याचा स्क्वेअर काढला किंवा त्याचा स्क्वेअर रूट जर टाकला तर काय होईल, x² + 4 येईल. मग आपण लिहून घेतला x² + 16, मग x लिहून घेतला. 16 कोणाचा स्क्वेअर आहे तर 4चा आहे, मग आपण लिहून x + 4 इन द ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता काय करायचं आहे, -16 - 48 म्हणजे काय झालेलं आहे, मायनस मायनस प्लस होणार आणि साईन मायनसची येणार. म्हणजे मग काय होईल, -8 + 6 14, 4 1 कॅरी फॉरवर्ड, 4 + 1 5 5 + 1 6, म्हणजे आन्सर आलेला आहे 64 = 0. आता जो आहे x + 4
द होल स्क्वेअर इक्वल टू -64चा झाला +64. आता आपला आन्सर काय मिळालेलं आहे, जर का इथे स्क्वेअर आहे तर ह्याचा पण आपल्याला स्क्वेअर रूट काढावा लागेल. मग आपण लिहून घेतलं x+4 = 8 और x+4 = -8. कारण जर का 64 ह्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर दोन्ही येऊ शकतात, +8 पण येऊ शकतो, -8 पण येऊ शकतो. म्हणून आपण दोन्ही लिहून घेतलेले आहेत. मे बी 8 असेल, मे बी -8 असेल. मग पुढची स्टेप आपली काय होईल, x+4 = 8 और x+4 = -8. मग 8मधून 4 गेला, 4 राहिला, -8 - 4 झाला -12 झाला. म्हणजे आपल्याला आन्सर्स मिळालेले आहेत, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेले आहेत 4 and -12. त्याने पुढे आपल्याला फॅक्टरायझेशनच्या मेथडने आन्सर सेम आले की नाही ते दाखवलेलं आहे. तुम्ही एकदा ते चेक करून बघा आपल्याला 4 आणि -12 हेच रूट्स मिळता आहेत. गेल्या भागामध्ये आपण एक्झाम्पल 2 पाहिला होता. आता आपण एक्झाम्पल 1 पाहणार आहोत. ओके, आपल्याला सरळ काय लिहायचं आहे ते तुम्हाला कळलेलं आहे. पण इन वर्ड्स जर लिहायचं असेल आणि ते दाखवायचं असेल आणि जर का आपल्याला x² कोएफिशियंट असेल तर आता हे कसं सोडवायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. त्याची शॉर्ट ट्रिक पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि हे वर्ड्समध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते सुद्धा समजावून सांगणार आहे. आणि वर्ड्समधलं समजून घ्या, मग शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगते. ओके, आता त्यांनी सांगितलेलं आहे, इट इज कन्व्हिनियंट टू मेक कोएफिशियंट ऑफ x² ॲज 1 अँड देन कन्वर्ट द इक्वेशन्स ॲज द डिफरन्स ऑफ 2 स्क्वेअर्स. सो डिवायडिंग द इक्वेशन बाय 5 we get x² -4/5x -3/5 = 0. आता त्यांनी काय सांगितलेलं, तो जो कोएफिशियंट होता मग तिकडे आपल्याला काय करायचं आहे, 1 करायचं आहे कोएफिशियंट. म्हणून आपण काय केलं, सगळ्याला मल्टिप्लाय बाय 5 करून, डिवाइड बाय 5 करून घेतलं. मल्टिप्लाय नाही, डिवाइड बाय 5 करून घेतलं. त्यामुळे काय झालेलं आहे, x² जो होता तो 5 निघून गेला, पण बाकी सगळ्यांना काय झालं, डिवाइडमध्ये तो 5 आला. मी तुम्हाला दाखवते हा आन्सर कसं आलेलं आहे. तुम्हाला हे माहीतच आहे, पण तरीसुद्धा एकदा आपण आपल्या समाधानासाठी पटकं करून घेऊया की खरोखर तसंच आहे ना. 5x² डिवाइड बाय 5 -4/5x -3/5 बरोबर आहे. डिवाइड केल्यानंतर असं झालं 5x² -4x. आपल्या लक्षात राहावं म्हणून आपण इथे वरती लिहून घ्या, 5x² -4x -3 = 0. ओके, झालं. आता बघा काय झालेलं आहे, सगळ्याला आपण डिवाइड बाय 5 केल्यानंतर आन्सर काय झालं आपलं, तर हा 5 कट झाला. म्हणजे मग आन्सर काय आलं, इथे x² आलं नुसतं सिंगल नंबरमध्ये, सिंगल विदाऊट कोएफिशियंट म्हणजे कोएफिशियंट आपला 1 येणार आहे. मग -4/5 मध्ये काही कट झाले नाही, मग ॲज इट इज ठेवायला. -3/5 मध्ये पण काही कट नाही होऊ शकले. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन हे फ्रॅक्शन फॉर्ममध्ये मिळालेलं आहे, x² -4/5x -3/5 = 0. आता त्यांनी पुढचं वाक्य काय सांगितलेलं आहे एकदा वाचून घेऊया आपण. नाव इफ x² -4/5x plus k = x - a the whole square, then x² -4/5x plus k = x² -2x plus a². आता हे थोडक्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे आपल्याला. जर का x - a असेल तर आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, x² -2x plus a². मग आपण हे जे आपल्याला मिळालेला आन्सर आहे त्याच्याबरोबर त्याला कम्पेअर करणार आहोत. आता इथे हा k म्हणजे कॉन्स्टंट आहे, शब्दाचा अर्थ k म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि आपला 3/5 हा कॉन्स्टंट आहे. आत्ता सध्या तिकडे आपण त्याला कॉन्स्टंट पकडायचं आहे आणि मग आन्सर काढायचं आहे.
बघा मी म्हणा त्याप्रमाणे आता कंपेअर करून घ्यायचे. कंपेअर द टर्म्स इन एक्स स्क्वेअर मायनस 4x अँड एक्स स्क्वेअर मायनस 2x. काय काय केलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 4/5x आणि एक्स स्क्वेअर मायनस 2xला आपण कंपेअर करणार आहोत. कॉन्स्टंट सेम आहे, इथे ए स्क्वेअर इथे के आहे. आता सध्या आपल्याला कॉन्स्टंटची गरज नाही आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडमध्ये जो मधला नंबर आहे ज्याचा कोएफिशियंट ज्याचा आपल्याला व्हेरिएबल जो आहे तो एक्समध्ये आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर आपण त्याचा विचार केलेला आहे, किंवा व्हेरिएबल सकट जो असतो त्याचा आपण विचार करणार आहोत. ओके, मग आता काय झालं, इथे जर का विचार केला एक्स स्क्वेअर सेम आहेत, म्हणजे इथे काय राहिलं, -2x = -4/5x. आपल्याला हा जो मायनस आहे साईन जी आहे ती सोडायची नाही आहे. मग आता ए बरोबर काय झालं, तर x सेम आहेत बरोबर आहे. म्हणजे जेव्हा -4/5ला तो येतो आहे त्यावेळेला काय होईल बघूया एकदा करून आपण कशा प्रकारे तो आला आणि मग तो कसा तसा 1/2 झाला किंवा काय झालं असेल ते एकदा करून बघूया आपण. ओके, काय आहे -2x = -4/5x. मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असं आपण आपल्याला आता एची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, एक्स सेम आहेत म्हणजे त्याची निघणार नाही, पण ए वेगळा आहे तर आपल्याला एची व्हॅल्यू कळणार आहे. मग आपण इथे ए लिहिला. ओके, -4/5x. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता हा -2 इथे आहे म्हणजे मग तो काय होईल, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये येते तो डिवाइडमध्ये जाईल -2. ओके, आता काय झालेलं आहे, मायनस आहे म्हणजे ते कटआउट झालेले आहेत. आपण त्याला डिवाइड बाय मायनस केलं तर आपल्याला काय होणार आहे, आन्सर प्लसमध्ये मिळणार. मग आपण लिहून घेतलं ए = 4/5x. आता हा जो आहे मला डिवाइड करता येणार नाही आहे म्हणून मी काय केलं, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. म्हणजे बरोबर उलटी पण साईन घेतली, उलटा ॲक्शन घेतलेली आहे. म्हणजे मग आपल्याला ह्याचा रेसिप्रोकल करायचा. तर हा काय आहे, -2/1 आहे. मग आपण लिहिलं -2 म्हणजे आता इथे 2's पकडले आपण. मग त्याचा रेसिप्रोकल आपला झाला 1/2. इथे मी एक्स लिहिला नाही आहे, 1/2x. ओके, आता काय झालेलं आहे, x कॉमन आलेले आहेत म्हणून आपण असं पकडूया 4/5 × 1/2 ब्रॅकेट x. ओके, आता काय झालेलं आहे बघा, 4/5 × × 1/2. 2 1 = 2, 2 2 = 4. 2 1 = 2, 2 2 = 4. म्हणजे आपल्या इथे आन्सर काय आलेलं आहे आता 2/5x. आलं लक्षात, 2/5x. आता x आपल्याला सोडून द्यायचं आहे कारण आपण कशाची व्हॅल्यू काढणार आहोत, इथे एक्सचीच व्हॅल्यू काढणार आहोत आणि म्हणून तो आपल्याला सोडून द्यायचा आहे. आता ह्याचा आपल्याला काय पुढे करायचं आहे, तर त्यांनी पुढे सांगितलेलं आहे आपल्याला देअरफॉर k = आता एचा स्क्वेअर करायचा कारण एची आपल्याला व्हॅल्यू काय मिळालेली आहे, 2/5 मिळालेली आहे आपल्याला व्हॅल्यू त्याची. एक्स त्याच्याबरोबर होता म्हणून आपण तो घेतलेला नाही आहे. मग आता a काय झालेलं आहे, 2/5 झालं. मग ए स्क्वेअरचं कसं झालं, तर 2/5 द होल स्क्वेअर करावा. तो काय आहे, 4/25. आपण बघितलं होतं एक्झाम्पल नंबर 2मध्ये आपण काय करतो, डिवाइड बाय 2 करतो आणि मग त्याचा स्क्वेअर करतो आणि तो लिहितो. इथे सुद्धा तेच केलेलं आहे, पण इथे डिवाइड बाय 2 करायच्याऐवजी ते काय झालं, मल्टिप्लाय बाय 1/2 झालं. कारण काय होता, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये होता म्हणून काय घ्यायचे आपल्याला, मल्टिप्लाय बाय 1/2 घ्यायचा आहे आणि मग त्याचा स्क्वेअर करायचा आहे. करून घेतलेला आहे स्क्वेअर, आन्सर आलेला आहे 4/25. आता ॲज इट इज जसं आपण एक्झाम्पल नंबर 2मध्ये पाहिलेलं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. नंबर ॲज इट इज लिहून घ्यायचे, x². आता हा आपला
ओरिजिनल किंवा आता आपण म्हणूया हा आपला इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 मायनस 3/5 इक्वल टू 0. आता विचार करताना कोणाचा विचार करायचा आहे तर ह्याचा विचार करायचा आहे. लिहून घेतलेलं आहे. मध्ये मायनसची साईन आहे म्हणजे लिहून घेतलं एक्स स्क्वेअरचा एक्स लिहून घेतला, मायनसची साईन घेतली. 4/25 हा ह्याचा स्क्वेअर रूट कोण आहे किंवा हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 4 2चा स्क्वेअर आहे, 25 5चा आहे. मग आपण लिहून घेतलं 2/5 किंवा आपण जो ओरिजिनल काढलेला आहे ए त्याची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे एक्स मायनस 2/5 द होल स्क्वेअर. मग आता इथे काय झालं मायनसची साईन लिहून घेऊया 4/25 मग आतमधली साईन बदलते म्हणून प्लस 3/5 इक्वल टू 0. असं जर आपण केलं तर आपलं उत्तर काढताना सोपं पडेल म्हणून आपण ते करून घेतलेलं आहे. ओके एक्स मायनस 2/5 द होल स्क्वेअर मायनस आता याचं आपण काय करून घेतलेलं आहे ते 25 म्हणून आपलं 5ला आपण 5ने मल्टिप्लाय करून घेतलं तर आन्सर काय आलं 3 5 15 मग 4 प्लस 15 इक्वल टू 19 आपला आन्सर आला 19/25. आता काय झालं एक्स मायनस 2/5 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 19/25 मायनसचा आपण प्लस करून घेतला. ओके आता 19/25 आहे म्हणजे एक प्लस येईल एकदा मायनस येईल, दोन्ही लिहून घेतलेले आहेत. एक्स मायनस 25 म्हणजे स्क्वेअर रूट काढून घेतलेला आहे. एक्स मायनस 2/5 इक्वल टू 19चा स्क्वेअर रूट काय आहे आपला इन द रूट 19 येईल आणि 25चा आहे 5 लिहून घेतलेले आहेत. और एक्स मायनस 2/5 इक्वल टू मायनस इन द रूट 19/5. आता आन्सर काढून घेऊया एक्स इज इक्वल टू मायनस 2/5चा झाला प्लस 2/5 आणि मग पुढे लिहून घेतलेले आहे प्लस इन द रूट 19/5 और एक्स इज इक्वल टू 2/5 मायनस इन द रूट अपॉन 5 म्हणजे मग एकत्र करून लिहिता आलं 2 प्लस 19 2 प्लस इन द रूट 19/5 और एक्स इज इक्वल टू 2 मायनस इन द रूट 19/5. आन्सर आपलं आलेलं आहे 2 प्लस इन द रूट 19/5 अँड 2 मायनस इन द रूट 19/5 आर रूट्स ऑफ द इक्वेशन. आपल्याला हे वाक्य लिहावं लागतं म्हणजे मग आपला आन्सर कंप्लीट होतं. आता आपल्या जेव्हा आपण फॅक्टरायझेशन करणार आहोत किंवा याच्यामध्ये ज्या काही पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत त्याचं आपण आन्सर काढल्यानंतर आपल्याला वाक्य लिहायचं आहे डॅश डॅश आर रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन.